नमस्कार, राधिकाज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। जन्माष्टमी जवळ आली आहे आणि आता श्रीकृष्णासाठी आपल्याला हा साज बनवायचा आहे। तर त्यासाठी हे मोरपंख कुंदन घेतले मी, त्यानंतर 3 mm चे मोती आणि 00 mm चे हे गोल्डन बीड्स लागणार आहे। त्यानंतर ग्रीन कलरचे क्रिस्टल आणि नायलॉन थ्रेड आपल्याला लागणार आहे। नेहमीप्रमाणे आपण आता ही वायर हे कुंदनला अशी अटॅच करून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला एक मोती आणि एक गोल्डन बीड्स घालून मागच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला दाखवलंच आहे त्याप्रमाणे आपल्याला या कुंदनला पूर्ण हे अशा प्रकारचे मोती तयार करून आपल्याला लावून घ्यायचे आहेत। हे बघा, या पद्धतीने मी हे सगळे मोत्यांची ही अशी माळ तयार केलेली आहे आणि याला आपल्याला हे कुंदनच्या प्रत्येक होलमधून अशी वायर घालून व्यवस्थितपणे हे अटॅच करून घ्यायचं आहे। या पद्धतीने मी हे सगळं आता करून घेते। हे बघा, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। या पद्धतीने आपलं हे कुंदन आता तयार झालेलं आहे। अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूला पण आपल्याला असेच मोती लावून घ्यायचे आहेत। ठीक आहे, या पद्धतीने या साईडला पण मी आता करून घेते। हे कुंदन आपलं रेडी आहे। आता आपल्याला नायलॉनचा थ्रेड घेऊन 3 पदरी हार मला बनवायचा आहे, तर त्यासाठी मी असे दोन्ही साईडला 3-3 थ्रेड घेतले आणि त्याला असे नॉट करून आतल्या साईडने करून घेतलेलं आहे। आता आपल्याला पहिल्या रो मध्ये 5 मोती आणि ग्रीन क्रिस्टल, दुसऱ्या रो मध्ये 4 मोती आणि ग्रीन क्रिस्टल आणि तिसऱ्या रो मध्ये आपल्याला 3 मोती आणि ग्रीन क्रिस्टल घालून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर म्हणजे आपल्याला हे असेंडिंग ऑर्डरने आपले हे ग्रीन क्रिस्टल खूप सुंदर दिसतील त्याच्यामध्ये। त्यानंतर ज्या ठिकाणी आपण 3 मोती घेतलेत तिथे पुढे 5, 4 मोती घेतले त्या ठिकाणी 4 आणि जिथे आपण 5 मोती घातलेले आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला 3 मोती घालून आणि ही लाईन अशी कंप्लीट करून घ्यायची आहे। हे बघा, या पद्धतीने छान असेंडिंग ऑर्डरमध्ये हे मोती येतात आणि मागे 3-3 मोती घालून पूर्ण हे एक साईड आपल्या इथं कंप्लीट झालेली आहे। ठीक आहे, या पद्धतीने बघा खूप छान दिसतं। आता याच पद्धतीने आपल्याला दुसरी साईड पण कंप्लीट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे हे मोती होऊन दुसरी साईड पण मी कंप्लीट करून घेते। ठीक आहे, या पद्धतीने आपला हा हार खूप सुंदर तयार झालेला आहे। आता आपल्याला याला गोंडा लावायचा आहे, तर त्यासाठी मी ही गोटापट्टी यूज केली आहे। तर अशा पद्धतीने बाळकृष्णाचा सुंदर असा हार आपला तयार झालेला आहे। हे बघा, आता मुकुट करण्यासाठी आपण तोच मोरपंख यूज केलेला आहे आणि त्याला असे मागच्या साईडनी छान असे मोती लावून घेतलेत। त्यानंतर पेंडंट आपण कसं तयार करायचं हे आधी बघितलं आहे, त्याच प्रकारे पेंडंट तयार करून घेतलेलं आहे मी आणि हा आपला मुकुट पण तयार आहे। आता आपल्याला बासरी बनवायची, तर त्यासाठी मी 18 गेजची वायर यूज केली आणि त्याला असा एक लूप करून त्याला थोडंसं बेंड करून घेतलं आहे आणि ह्या पद्धतीने असं लूप तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर 0.3 mm ची वायर आपण अशी व्यवस्थित याला घट्ट करून घेतली आणि ह्याच्यामध्ये बासरीच्या मापा एवढे मोती मी आता घालून घेणार आहे। हे बघा, अशी ही वायर फिक्स करून घेतली आणि मोती पण घालून घेतले। आता ह्या मोत्याला असं आपल्याला ह्या बासरीला व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं आहे आणि ते मागच्या बाजूला पण असं सिक्युअर करून घेतली। त्यानंतर पुन्हा तेवढेच मोती आपल्याला ह्याच्यामध्ये घालून आणि उरलेल्या गॅपमधून पुन्हा अशा पद्धतीने ही वायर आपल्याला फिरवून ही बासरी कंप्लीट करून घ्यायची आहे। ठीक आहे, या पद्धतीने आपली ही बासरी पण आता हे मोती हलू नये म्हणून मी पुन्हा एकदा ह्यातून अशी वायर रॅपिंग करून घेतली आहे, म्हणजे मोती व्यवस्थित सिक्युअर होऊन जातील। ठीक आहे, या पद्धतीने आता आपण घुंगरू घालून घेणार आहोत। जो लूप आपण बनवलेला होता आधी, त्या लूपमध्ये आपल्याला असे 3 ते 4 घुंगरू घालून घ्यायचे आणि ह्या पद्धतीने आता आपली बाळकृष्णाची सुंदर अशी बासरी पण बनवून अगदी तयार आहे। आता आपल्याला हातात आणि पायामध्ये तोडे बनवायचे आहेत, तर त्यासाठी ही 20 गेजची वायर मी इथे यूज केली आहे आणि ह्याला असं ट्विस्ट करत बरोबर आपल्या कृष्णाच्या हाताच्या मापा एवढं मी आता हे करून घेते या पद्धतीने आणि याला छान असा गोलाकार देऊन द्यायचा आहे। तर या पद्धतीने आता आपल्या हातातला कडा आणि पायातले तोडा पण तयार आहेत। आणि हा सुंदर असा साज जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका।
या पद्धतीने आपण आता कृष्णासाठी घरच्या घरीच असा एक साज बनवलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.